बरं, काही महिला प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊयात. आपला प्रश्न कोणासाठी आहे आणि थोडक्यात विचाराल. माधवरावजी किनाळकरांसाठी माझा प्रश्न आहे की त्यांचे जे अरुण जेटली सन्माननीय केंद्रामध्ये बसले, त्यांनी महिलांना, नरेंद्रजी मोदी यांनी सांगितलं होतं की आम्ही महिलांना न्याय देऊ. अरुण जेटली यांनी निर्भयाबद्दल अतिशय घृणास्पद वाक्य बोलले त्याबद्दल, आणि ते सांगतात की मोठ्या मोठ्या गप्पा मारतात की आम्ही महिलांसाठी हे करू. तर ते त्यांचं केंद्रात सत्ता आहे, तर मग ते महिलांसाठी काय, संरक्षणासाठी काय करणार? किनाळकर सर, मी सांगतो किनाळकर सर, हे बा एक मिनिट, तुमचा प्रश्न उमेदवारांपर्यंत पोहोचत नाहीये. तुम्ही गोंधळ केल्यास मी नाही येऊ शकत तुमच्या समोर. मला हा कार्यक्रम बंद करावा लागेल. असं नाही चालत. एक मिनिट, जो प्रश्न आहे तो विचारू द्या मला. मी प्रत्येकाकडे येण्याचा प्रयत्न करतो, मी वारंवार सांगतोय तुम्हाला. एक मिनिट. किनाळकर सर, आपल्यासाठी जो प्रश्न होता, महिला प्रतिनिधी आपल्या सोबत होत्या, महिला सुरक्षेसाठी काय आपल्या डोक्यात आहे, काय विचार आहेत आपले त्याबद्दल? आधीचे जे काही निर्भया हत्याकांड झालं त्यावेळेस हे संपूर्ण देशभर गाजलं गेलं आणि महिलांचे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चे निघाले. निर्भया फंड नावाचा प्रकार त्यावेळेच्या UPA 2 सरकारने तयार केलेला होता. पण निर्भया 2च्या मध्ये सरकारनं जी काही पैसे जमा केलेले होते त्याचा एक नया पैसा सुद्धा त्या सरकारनं खर्च केलेला नाही त्यांच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये. आणि म्हणून आज काल परवा 3-4 महिन्यापूर्वी आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या किंवा मोदींच्या सरकारला आजच्या घडीला 3 महिन्याच्या कालावधीतच तुमचं त्या ठिकाणी कसल्या प्रकारचं धोरण आहे आपण विचारताय. हे धोरण महिलेची सुरक्षा ही तुम्हाला, आम्हाला सगळ्यांनाच करावी लागणार आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये सेन्सिटिव्ह पुरुष वर्गाला व्हावं लागणार आहे आणि महिलांना व्हावं लागणार आहे. सरकारच्या वतीनं, केंद्र सरकारच्या वतीनं येणाऱ्याच्या कालखंडामध्ये वेगवेगळे जे काही कायदे झालेले आहेत ते कायदे सक्षम करण्याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकार आणि भारताची संसद त्या ठिकाणी निर्णय घेऊ शकेल. ते राबवण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी सहकार्य करण्याची भूमिका आपल्याला घ्यावी लागणार. नक्की काही शेतकरी प्रतिनिधी, आपला काय प्रश्न आहे आणि कोणासाठी आहे? साहेब, आता रात्रंदिवस लाईन नाही बघा. मोटर लावा म्हणायत, केळी लावा, भिजवा म्हणायत, ऊस लावा म्हणायत, कान लावा, पाणी नाही, पाणी आहे तर लाईन नाही. आणि लाईन लावा गेलं, संडास लागले की लाईन आली. हा, तर लाईन चली, संडास आली की लाईन चली. हा प्रश्न कोणासाठी? हे आता काँग्रेस सरकारसाठी आहे, दुसऱ्यासाठी काय? पोखरणा सरांसाठी. साहेब, 9 आमदाराचं बिल एका आमदाराच्या नावावर फाडू नका, सगळे खाले बिल ह्याच्या नावावर फाडू नका. बाकी ज्याला प्रश्न विचारा, प्रत्येकाच्या घरी जाऊ. जो जनतेचा महत्वाचा रोष आहे तो रोष आमदारांविरुद्ध आहे, विद्यमान आमदारांविरुद्ध. आणि जनता खरं तर नांदेड जिल्ह्यामधील लोहा आणि कंधार मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं रोष हा विद्यमान आमदारांवर दिसून येतोय, परंतु त्यांना विनंती करूनही ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलेले नाहीत. आणखी काही प्रश्न आहेत जनतेचे, आपण त्यांच्याकडे घेऊयात. सर, माझा प्रश्न प्रजावाणीचे गोवर्धन बियाणी साहेबाला आहे. गोवर्धन बियाणी साहेब, 3 वर्षापूर्वी नांदेडमध्ये एक फार मोठं आंदोलन झालं होतं. ते होतं कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी जुन्या भागामध्ये रक्तभिश्रित पाणी पुरवठा झाला होता. जलनिस्सारणाची सगळ्यात जास्त निधी हे नांदेडमध्ये केंद्र शासनाने JNURMच्या माध्यमातून दिल्यानंतर सुद्धा ज्या भागामध्ये 1 लाखाच्या वरती जनता आहे त्या भागामध्ये कशामुळे रक्तमिश्रित पाणी पुरवठा झाला होता, एक. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्नमध्ये नांदेडमध्ये गेल्या वर्षी 50,000 लोकांचा जनआंदोलन झालं होतं. त्या जनआंदोलनामध्ये थोडक्यात जुन्या नांदेडमध्ये जो अल मॅफ्को फूड्स प्रायव्हेट लिमिटेडचा कत्तलखाना होता, त्या कत्तलखान्यामध्ये विद्यमान आमदाराच्या मुलाचं नाव होतं. तर त्याबद्दल आपलं मत काय, पत्रकार म्हणून? बियाणी सर, आपलं मत थोडक्यात सांगाल? सर, हा विषय खूप गाजला होता. 1 वर्षभरापूर्वी एक प्रचंड मोर्चा नांदेडमध्ये काढण्यात आला होता. अल मॅफ्को नावाचं एक अद्ययावत सर कत्तलखाना जुना नांदेड शहरात म्हणजे त्याची निर्मिती झाली होती. पण सध्या तो कारखाना अस्तित्वात नाही, सध्या कागदावरच आहे. आणि मागं पुढं भविष्यात वगैरे त्यामध्ये चौकशाही खूप झाल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चौकशा झाल्या, महापालिकेकडे येऊन चौकशा झाल्या आणि त्यामध्ये हा सध्या प्रश्न म्हणजे हा कारखाना सध्या म्हणजे निर्मितीवर स्थगित ठेवण्यात आला आहे. प्रतिनिधी आपल्यासोबत आहे. आपला प्रश्न थोडक्यात आणि कोणासाठी ते विचाराल? उभं राहा. सर, माझा प्रश्न आहे नांदेडच्या पालकमंत्र्याचा. पालकमंत्री सापडत नाही आम्हाला, तुम्हाला हे खुडकून द्यावं लागेल. आतापर्यंत अशोकरावला आम्ही आज 6 महिने झाले निवडून दिलं खासदार, का एकही ना याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये दौरा केलाय मतदारसंघामध्ये? कधी फिरले? पाणी नाही, परेशान आहेत लोक, परेशान आहेत, दुष्काळ पडलेला आहे. कोण सांगायलंय? नक्कीच पोखरणा सर, आला लक्षात प्रश्न. पोखरणा सर, पालकमंत्री कुठे आहेत जनता विचारतीये.
नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री कुठे आहेत जनतेचा प्रश्न आहे. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आज सुद्धा नांदेड जिल्ह्यामध्येच आहेत. पालकमंत्र्याला एखाद्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, अपॉइंटमेंट घ्यायची, ते कुठे आहेत हुडकून जाऊन भेटायचं, भेटत नाही. काय राज्यपाल नाही ते की बा त्यांना फार प्रोटोकॉल नाही, परंतु आपण प्रयत्न केल्यावर ते भेटू शकतात याची मला खात्री आहे. संबंधितांनी उद्या सांगा, मी उद्या सकाळी त्यांची भेट घालून देतो. बरं, नक्कीच. आणखी काही प्रश्न आपल्यासोबत आहेत. आपला प्रश्न थोडक्यात विचाराल आणि कोणासाठी प्रश्न आहे? ये कांग्रेस वालों ने जो नांदेड़ में कत्लखाना खोरे थे उसका 50,000 60,000 लोगों ने रास्ते पे उतर के आंदोलन किया, तो कांग्रेस के लोगों ने अभी तक वो प्रस्ताव रद्द क्यों नहीं किया? कत्तलखान्या संदर्भातला हा प्रश्न आहे, पोखरना सर. खरं तर सगळाच रोष तुमच्यावर आहे. बोला. कत्तलखान्याचा प्रश्न हे राजकीय भांडवल आहे, हे लक्षात असू द्या की कत्तलखान्याचा विषय नगरपालिकेच्या संबंधित ऐका हा प्रश्न नगरपालिकेच्या संबंधित आहे. आपला काय प्रश्न आहे? आपला काय प्रश्न आहे थोडक्यात विचारा. मी येईन, थोडक्यात विचारा फक्त. सर, आघाडी सरकारनं या काँग्रेस सरकारनं आतापर्यंत किती महिलावर बलात्कार झालेत आणि किती शेतकऱ्याचे बळी गेलेत. आणि आमच्या कंधार व लोहामध्ये आम्हाला आश्वासन दिलं होतं, लिफ्ट इरिगेशन करू, साखर वाटली, सगळ्याचा काहीच विकास केला नाही. खड्ड्यात रोड आहे की रोडमध्ये खड्डा आहे हे काहीच समजना झालंय. हे पोखरना साहेबांना उत्तर द्यावं ही माझी विनंती. सर, नांदेड महानगरपालिका ही काँग्रेसच्या ताब्यात आहे. या महानगरपालिका क्षेत्रामध्ये असणाऱ्या मोकळ्या जागा यांनी पूर्णपणे मॉर्गेज करून बँकेकडे ठेवलेल्या आहेत. या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेवर मोठाले कॉम्प्लेक्स BOTवर नेऊन हे गुत्तेदाराच्या घशात घातलेला आहे. याचा परिणाम 2008ला आलेला 2000 कोटीचा निधी हा कुठं गेला? आज महापालिकेच्या कर्मचाऱ्याची परिस्थिती इतकी बेकार आहे, त्यांना पगार नाही. त्यांचा पगार कोण देणार आहे? काँग्रेस सरकार देणार आहे का? येणाऱ्या दिवसामध्ये या सर्व नगरपालिका दुसऱ्या महानगरपालिकेपेक्षा नांदेडची परिस्थिती आणखी चांगली आहे. थोडे बहुत प्रश्न जे असतील ते निश्चित स्वरूपात प्रश्न सुटलेले आहेत. फक्त एका महिन्याचा पगार आता थकीत आहे, तो 8-15 दिवसामध्ये तो सुद्धा दिला. मी यानंतर प्रत्येक उमेदवाराकडे जाणार आहे. खरं तर जनतेचा रोष आपण पाहू शकतोय मोठ्या प्रमाणात आहे, परंतु प्रत्येकाच्या प्रश्नाचा उहापोह होणं किंवा तोडगा काढणं या कार्यक्रमाच्या माध्यमातून शक्य नाहीये. तरी मी शेवटी प्रत्येक उमेदवाराकडे येणार आहे आणि या कार्यक्रमाच्या शेवटी आपलं शेवटचं मत अगदी थोडक्यात मांडायचं आहे. आपल्या डायसवरून चिखलीकर सर आपल्याकडनं सुरुवात करतोय. शेवटचं मत आपलं. बोला. 2-3 गोष्टीचा उल्लेख आहे. काही आमच्या सहकार्याने खालून प्रश्न विचारले आणि आघाडी सरकारच्या वतीनं आमदार पोखरनाजी इथं उपस्थित आहेत. पण दुर्दैव असं आहे की ते कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकले नाही. आघाडी सरकारमधले ते आमदार आहेत. मला याची जाणीव आहे की ते एखाद्या प्रश्नाचं जर उत्तर दिलं आणि ते जर उत्तर चुकलं तर त्यांचं काही खरं नाही, त्यांनाही जाणीव आहे. त्याच्यामुळे ते उत्तर देऊ शकलेलं नाही. माझा पोखरना साहेबांना या निमित्तानं प्रश्न राहणार आहे की महापालिकेची आर्थिक परिस्थिती जी आहे ती अतिशय वाईट परिस्थिती आहे. नांदेडची महानगरपालिका ही महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिकेमध्ये शेवटचा क्रमांक आहे. त्याचं कारण जर बघितलं असेल तर जेव्हा लोहा नगरपालिकेची निवडणूक सुरू होती तेव्हा पाणी पुरवठ्याचं यांचं टेंडर निघालं. महानगरपालिकेची परिस्थिती नसतानाही 15%ने अबाव टेंडर दिलं आणि ते गुत्तेदाराची रक्कम त्यांनी लोहा नगरपालिकेमध्ये आणून वाटली आणि मनसेचं अध्यक्ष करण्याचं काम पोखरना साहेबांनी केलेलं आहे. माझा स्पष्टपणानं आरोप आहे की त्या ठिकाणची नगरपालिका ही मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार यांनी मिळून लढवलेली आहे. स्वतंत्रपणाने ही निवडणूक लढवलेली नाही. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये प्रत्येक उमेदवाराकडनं अगदी शेवटचं मत आपण जाणून घेतोय. किन्हाळकर सर, आपलं मत. 15 वर्षापासून या युतीच्या आघाडीच्या सरकारनं संपूर्ण महाराष्ट्र आडवा उभा त्या ठिकाणी ओरबडून खालेला आहे. ही येणारी विधानसभाची निवडणूक ही या आघाडी सरकारला मुळात सकट उपटून टाकण्याच्यासाठी या ठिकाणी लोकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यामध्ये नांदेड जिल्हा सुद्धा त्या ठिकाणी येतो. येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये युतीच्या असलेल्या किंवा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातल्या 9च्या 9 जागा त्या ठिकाणी आणल्या पाहिजेत आणि या आघाडी सरकारला नेस्तनाबूत केलं पाहिजे. तरच या नांदेडच्या जनतेचे जे काही प्रश्न आणि अपेक्षा आहेत प्रश्न संपुष्टात येतील आणि अपेक्षा त्या ठिकाणी फलद्रूप होतील. नक्कीच. मारावर सर, आपला शेवटचं या संदर्भात. मला ज्यांनी बोला. मला इथं जे बोलणाऱ्यांना जे बोलायचं आहे का नाही
त्यांनी किती पक्ष बदलून आलेले आहेत ऐका ना. नाही, बोला बोला, तुम्ही बोला, आपला रेकॉर्ड होतो. मला प्रताप पाटलांना विचार अरे बसताना नाही, तुम्ही बोला 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 तुम्ही. भाडेकरू जर कार्यकर्ते आणून जर दबाव टाकण्याचा प्रयत्न जर करत असाल हीच आहे काँग्रेसची नीती आहे. आता काय इतके दिवस काँग्रेसमध्ये होते तेच केलेत, आता शिवसेनेमध्ये येऊन जर भाडेकरू जर विरोधी पक्षाचा जर आवाज दबिण्याचा प्रयत्न करत असाल ते खपून घेणार नाही. लोहा नगरपालिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ताब्यात आहे. आम्ही आमचा विकास बघून आम्हाला इथं वेळ केलेलं आहे. बरं, नक्कीच. गायकवाड सर, आपलं शेवटचं मत मांडाल या संदर्भातलं. एक मिनिट. काँग्रेसने ज्या निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या यामध्ये पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन आणि पैसा याचा वारेमाप वापर करून काँग्रेस पक्षाने निवडणुका जिंकल्या. त्याला खरं लोक समर्थन असं म्हणता येत नाही. या देशातील गोरगरिबांचं राज्य येण्याच्यासाठी म्हणून या महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता असेल किंवा काँग्रेसची सत्ता असेल ही एक जातीय सत्ता राहिलेली आहे. बहुजन समाजाचा सत्तेवरील अधिकार या दोनही पक्षांनी नाकारलेला आहे आणि म्हणून आज या महाराष्ट्राला भ्रष्टाचार मुक्त करायचं असेल तर भाजपवाल्यांना बोलण्याचा अधिकार नाही, कारण काँग्रेसमधून भ्रष्टाचार करणारी माणसं भाजपमध्ये आयात केलेली आहेत. तो प्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थानं नांदेड जिल्ह्याचा विकास होणं गरजेचं आहे आणि या माध्यमातून मराठवाडा आणि महाराष्ट्राचाही विकास होणं गरजेचं आहे. काँग्रेसचे पोखरणा सर आपल्यासोबत आहेत, विद्यमान काँग्रेस आमदार. आपण अगदी थोडक्यात आपलं मत मांडाल. जयकर साहेब, घोडा मैदान साफ आहे. एका महिन्यामध्ये सर्व काही समोर येणार आहे. ज्या लोकांवर विश्वास नाही त्या लोकांना लोक पारतात आणि ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांचं सरकार निवडून देतात. गेली 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आहे. काही काही गोष्टीमध्ये निवडून येत नाही विकत घेण्याचं नाही, सगळ्या गोष्टीला हिंमत. जिल्ह्यामध्ये निवडणूक होत नाही, मतं विकत घेतात हे आणि विकत घेऊन निवडून येतात. आमच्या या जिल्ह्यामध्ये काही एक तथ्य नाही निवडणुका होतात म्हणून. या जिल्ह्यामध्ये जे काही केलंय ते काँग्रेसनं केलंय. या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचं इरिगेशन असेल, या भागातल्या व्यापाऱ्यांच्या व्यवस्था असतील, या जिल्ह्याचा विकास असेल, गुरुत्वाकर्षणाच्या माध्यमातूनच नाही तर आज इथं डिग्रसपासून म्हणजे पालमपासून बळेगावपर्यंत 7 बंधारे काँग्रेसच्या माध्यमातून बांधण्यात आले. शेवटच्या टप्प्यात आहोत. गोवर्धन सर आपल्यासोबत आहेत. पत्रकार म्हणून या सगळी परिस्थिती पाहता काय भविष्य बघताय नांदेड जिल्ह्याच्या निवडणुकांमध्ये थोडक्यात? हो, तर शिक्षणाचा प्रश्न असो, उद्योगाचा प्रश्न असो, शेतकऱ्यांचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी म्हणजे भेडसावतो, नेहमी भेडसावतो. शेतकऱ्यांच्या जे आहेत उत्पादित मालाला आधारभूत जी किंमत मिळायला पाहिजे ती अजूनही मिळत नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांचं जे शासनाचे धोरण आहे ते म्हणजे त्यांना म्हणजे आत्महत्या करण्यासारखंच आहे असं मला वाटतं या ठिकाणी. आणि महत्त्वाचे प्रश्न या विरोधकांनी म्हणजे आज सत्ताधारी असो विरोधक यांनी एकत्र व्यासपीठावर येऊन हे प्रश्न सोडवण्याची गरज आहे. तर नांदेड मराठवाड्यात पुढे जाईल असं मला या ठिकाणी वाटतं. वारंवार हे मत प्रकट होतंय की नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक आमदाराने किंवा प्रत्येक लोकप्रतिनिधीनं एकत्र येणं गरजेचं आहे, तरच नांदेड जिल्ह्याचा खऱ्या अर्थानं विकास होईल आणि मराठवाड्याला त्याचा नक्कीच हातभार लागेल. लोकमंगल प्रस्तुत महाजनादेश 2014 या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेड आणि ट्रॅव्हल स्पॉन्सर होते चौधरी यात्रा कंपनी. उद्या पुन्हा भेटतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.